गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपती पदावरनं सध्या तिढा निर्माण झालाय। डॉक्टर संजीव सन्याल यांना हटवल्याच्या पत्रामुळे विसंवाद निर्माण झालाय। डॉक्टर देबरॉय यांच्या राजीनाम्यानंतर डॉक्टर सन्याल यांची नियुक्ती झाली होती। डॉक्टर सन्याल यांच्या जागी माजी न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। कुलपतींना निश्चित कालावधीत पदावरनं दूर करता येत नाही अशा आशयाचं पत्र प्रभारी कुलगुरूंनी भारत सेवक समाज अध्यक्षांना दिलंय। तर सध्या गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपती पदावरनं तिढा निर्माण झाल्याचं दिसतंय। डॉक्टर संजीव सन्याल यांना हटवल्याच्या पत्रामुळे विसंवाद निर्माण झालाय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मंदार, तर गेले काही दिवस पुण्यातील ही गोखले अर्थशास्त्र संस्था नको त्या कारणांमुळे चर्चेत आहे। अनेक वाद या संस्थेशी जोडले गेलेले आहेत गेल्या काही काळात। सर्वात आधी डॉक्टर अजित रानडे जे अर्थतज्ञ आहेत तर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती या संस्थेच्या कुलगुरूपदी। मात्र या अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलं। केंद्र सरकारकडून या विरोधामध्ये अजित रानडे न्यायालयामध्ये देखील गेले, न्यायालयाने त्यांची बाजू घेतली। त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर या सन्याल यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र संस्थेचे जे संचालक आहेत तर त्यांना सन्याल यांचा कारभार पटला नाही। सन्याल हे त्यांच्या मनाप्रमाणे कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत असं म्हणून सन्याल यांनाच पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याला यूजीसीने म्हणजे केंद्र सरकारने विरोध केलेला आहे। त्यामुळे या संस्थेशी संबंधित जो संघर्ष आहे तो येत्या काळात आपल्याला आणखी वाढताना पाहायला मिळेल। धन्यवाद मंदार, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।